घोषणा देऊया का जोरात? शेतकरी एकजुटीचा अजून जोरात बसल्या पाहिजेत. शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, शेतकऱ्याला कर्जमाफी, शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतकऱ्याचा 7-12 कोरा, शेतकऱ्याचा 7-12 कोरा. अरे कोण म्हणतंय देत नाही? अरे कोण म्हणतंय देत नाही? आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा. अरे कोण म्हणतंय देत नाही? कोण म्हणतंय देत नाही? सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे. सरसकट कर्जमाफी, सरसकट कर्जमाफी. आमच्या मागण्या मान्य करा. कोण म्हणतंय देत नाही? कोण म्हणतंय देत नाही? हम सब, हम सब, हम सब. पुढच्या 2 मिनिटांसाठी मी तुमच्याशी संवाद साधते. या विटू राजाच्या या पावन नगरीत महाराष्ट्राचे युवा आमदार सन्माननीय रोहित दादा पवार यांच्या नेतृत्वात अन्नदात्यासाठी अन्न त्याग आंदोलन इथं सुरू झालंय. विचार मंचावर उपस्थित असणारे या जिल्ह्यातले आमदार सन्माननीय अभिजिताबा पाटील, ज्यांनी मगाशी मार्गदर्शन केलं ते खरे साहेब, सर्वच मान्यवर आणि माझ्या सर्व शेतकरी बंधू आणि भगिनीनो, आतापर्यंत सगळ्यांनी मार्गदर्शन केलं. एवढ्या जातच्या गटीत आतापर्यंत 4 कर्जमाफी झाल्या. त्यात सगळ्यात जास्त गाठी या आत्ताच्या फडणवीस साहेबांची आता प्रेस कॉन्फरन्स चालू आहे. तुम्ही बघितलं तर लक्षात येईल की ते प्रेस कॉन्फरन्स मध्ये असं म्हणतात की आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देतोय. हे लबाड गरचावतने खाल्ल्याशिवाय काही खरं नाही. माझ्या शेतकरी मायबाप बंधू आणि भगिनीनो, सगळ्या शेतकरी नेत्यांनी, विरोधी पक्षातल्या नेत्यांनी, रोहित दादानी पण कांद्याच्या मालासाठी आंदोलन केलं होतं. केलं होतं ना? केलं होतं का? केलं होतं. काय झालं? अहो तुम्ही एवढे कमी दर दिले की आमच्या शेतकऱ्यांनी कांदा ओतून टाकला. आमच्या सोयाबीनला किती विकलं? सोयाबीन कसं विकलं? महाराष्ट्रातल्या सोयाबीनच्या शेतकऱ्यांनी 3 ते 4 हजार नन. आता किती भाव देतंय सरकार? 8,000. म्हणजे आमच्या शेतकऱ्याला मातीत घातलं आणि त्याच्यानंतर काय करतोय? दर देतोय. शेतकऱ्याला भीक नकोय. आम्हाला जर तुम्ही आमच्या शेतमालाला भाव दिला असता, आमच्या कापसाला दिला असता, आमच्या सोयाबीनला दिला असता, तर आम्ही तुमच्या दारात आलो नसतो. फडणवीस साहेब, आमचं आहे ते तुम्ही आम्हाला द्यायचंय. तुमच्या खिशातला आम्हाला देत नाही. आमच्या कष्टाचं आहे. तुम्हाला माहितीये का? काही दिवसापूर्वी फडणवीस साहेबांनी जेव्हा त्यांचा बंगला घेतला, मुख्यमंत्र्याचा बंगला, तेव्हा किती रुपयाचं बेड घेतलं तिथं माहितीये का? माहित आहे का? किती रुपयाचं बेड? किती रुपयाचं दादा? किती रुपये? 40 लाख, 40 लाख रुपयाचं बेड. बेड म्हणजे काय दादा? बेड म्हणजे काय? आमच्या शेतकऱ्याला माहित आहे बेड म्हणजे कुठला? दवाखान्यात बेड असतात ती खाटली, बरोबर का? हे ते बेड नाही 40 लाखाचं. हे बेड पलंग
झोपण्यासाठी असतो तो कितीचा 40 लाखाचा. आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी दिली जाते? शेतकऱ्यांची कर्ज वसुली केली जाते, कर्जमाफी केली जात नाहीये. माझ्या बंधू आणि भगिनीनो, काय म्हटले होते फडणवीस निवडणुकीच्या आधी? काय म्हटले होते? लक्ष आहे का तुमचं? दादा दादा खालं पाठी बघा. काय म्हटले होते? शेतकऱ्यांचा 7-12 कोरा, एकदा नाही हो, एकदा नाही, कोरा 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 करीन. आणि आता काय झालं? आता म्हणतात 36,000 कोटीची तुम्हाला आम्ही कर्जमाफी देतोय. किती? अरे आम्ही शेतकरी एवढा मोठा आकडा आम्ही कधी बघितलाय का? आम्हाला माहित आहे का? त्यांना फडणवीस साहेब यांच्या सरकारला असं वाटतं की आम्ही बुरळून जाऊ. शेतकऱ्याची पोरं येडी असतात, शेतकऱ्याच्या पोरांना काय कळत नाही. फडणवीस साहेब, तुम्हाला वाटत असेल शेतकऱ्यांची पोरं येडी असतात, खुळी असतात, पण नाही. डॉक्टर बाबासाहेबांचं संविधान शेतकऱ्याच्या पोराच्या हातात आहे आता. आणि म्हणून तुम्ही कुठले हिशोब करता ते आम्हाला कळतंय. आम्ही सांगतो शेतकऱ्याची पोरं हिशोब काय आहे? 2019 नंतर 2019 ला ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळालाय त्यांना आता 2 लाखापर्यंत कर्जमाफी नाहीये. किती मिळणार आहे? 50,000. काय म्हणतायत ते? 2000 ला शेतकरी माफी मिळाली 2019 ला, तर लाभ नाही. म्हणजे एकदा लाभ मिळाल्यावर पुन्हा लाभ नाही, एकदा लाभ मिळाल्यावर पुन्हा लाभ नाही. मी मुख्यमंत्री साहेबांना विचारते, तुम्ही एकदा मुख्यमंत्री झाला होता का नाही? एकदा मुख्यमंत्री झाला होता, मग कशासाठी मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन? कशासाठी? तुम्हाला पुन्हा यायचंय. आणि 2019 मध्ये ज्या शेतकऱ्यांना लाभ झालाय त्यांना तुम्हाला लाभ मिळवून द्यायचं नाही. फडणवीस साहेब, तुम्ही या शेतकरीच्या कर्जमाफी योजनेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमाफी योजना असं नाव दिले. अरे या सरकारला थोडी तर लाज वाटायला पाहिजे. तुम्ही ज्या मातेचं नाव देता, ज्या लोकमातेचं नाव देता, ज्या राजमातेचं नाव देता, त्या अहिल्यादेवी होळकरांनी त्यांचं प्रशासन कसं चालवलं होतं. ब्रिटिशांनी सांगितलं होतं की 19व्या शतकातलं सर्वोत्कृष्ट प्रशासक म्हणजे अहिल्यादेवी होळकर आहेत. तुम्ही कसलं प्रशासन करताय? आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये रोहित दादांच्या नेतृत्वात, मगाशी संजय दादा सांगून गेले, रोहित दादा असं म्हणाले, ए बसता का खाली, थोडं खाली बसा. स्टेज समोरील लोकांनी खाली बसून घ्यावं. मगाशी संजय दादा गेले वाटतं, ते सांगून गेले, हे अन्नत्यागाचं आंदोलन शरीरावर परिणाम करतं. हे अन्नत्यागाचं आंदोलन किडनी खराब करतं. हे अन्नत्यागाचं आंदोलन हृदय खराब करतं, शरीर खराब करतं. माझ्या शेतकरी मायबापानो, जेव्हा पैसा नसतो, कर्ज काढलेलं असतं, तेव्हा माझ्या शेतकरी राजाच्या पण आतड्याला पीळ पडत असतो. आणि तो पीळ ह्या सरकारला जाणवत नाही. म्हणून रोहित दादांच्या नेतृत्वात हे आंदोलन आहे. हे आंदोलन शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी. फडणवीस आकड्याचा खेळ खेळत आहेत. त्यांना असं वाटतंय की आम्ही ह्या आकड्याचा खेळ करून शेतकऱ्याच्या जिंदगी बरोबर आम्ही जुगार खेळू. आम्हाला जुगाराचे आकडे कळत नाहीत फडणवीस साहेब. आम्ही कष्टकरी कामकरी माणसं आहे, पण आम्हाला हिशोब करता येतो. आम्हाला आमच्या संसाराचा हिशोब करता येतो. आणि म्हणून 2019 चे जे लाभधारक शेतकरी आहेत त्यांना सुद्धा सरसकट कर्जमाफी
पाहिजे. फडणवीस सांगतात मी 56 लाख, आता सुरू आहे त्यांची प्रेस कॉन्फरन्स, ते म्हणताय 56 लाख शेतकऱ्यांना मी कर्जमाफी आमचं सरकार देत आहे. हे लबाड आहेत. हिशोब सांगू तुम्हाला, शेवटच्या 2 मिनिटात हिशोब सांगते मी तुम्हाला. 2019ला ज्यांना लाभ मिळालाय त्यांना फक्त 50,000, फक्त 50,000. म्हणजे तुम्हाला जर 3 लाख कर्ज असेल तर तुम्ही फक्त काका किती काय करायचं, फक्त 50,000 घ्यायचे. अहो त्याचं व्याजच झालंय ना तेवढं, आमचं व्याजच आम्हाला देत काय परत. फक्त किती देणार आहेत, 50,000. नुसते 50,000 नाही, ते कर्ज फेडायचं. पुढचं 3 लाख घेतलंय ना, 2 लाखाची कॅप टाकली. कॅप म्हणजे कळतंय ना, बंद. त्याच्या पुढचं कर्ज देणार माफ नाही. सरसकट कर्ज ज्यांनी रेग्युलर कर्ज भरलंय त्यांना 50,000. वा रे फडणवीस साहेब, तुमचं सरकार दाचकाठ ही आहे की तुम्ही सलग 2 वर्ष भरायचं कर्ज, मग तुम्ही रेग्युलर जे नियमित कर्ज भरतात त्यांना 50,000 देणार. अशांची संख्या किती आहे माहितीये तुम्हाला? 2019ला ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळालाय त्यांची संख्या आहे 12,971. आता ते काय म्हणतात, जे नियमित भरतात त्यांची संख्या आहे 25 लाख. बेरीज येते आपल्याला, येते ना बेरीज. 36 लाख एवढ्या शेतकऱ्यांना 50,000 फक्त देणार आहेत. तोंडाला पानं पुसणार आहेत. तोंडाला पानं नाही, शेतकरी माझा बंधू आणि भगिनीनो, आमच्या तोंडाला त्यांनी चुना लावलाय. चुना लावून चाललंय ते. पण आम्ही पण काय कच्चे गुरुचे चेले नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे आहोत. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही धक्का लागता कामा नये, ही शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलीत. आणि आमच्या राज्यात कुणी उपाशी झोपता कामा नये, हा शिरस्ता अहिल्यादेवी होळकरांचा होता. ह्या विचारधारा घेऊन आम्ही चालणारे आहोत. आणि म्हणून फडणवीस साहेब आणि त्यांचे मंत्री, त्यांचे संत्री काय म्हणतात, आचारसंहिता आहे म्हणून आम्ही तुम्हाला कुठले नियम सांगत नाहीत. वा रे फडणवीस साहेब, आचारसंहिता विधानसभेच्या इलेक्शन मध्ये नव्हती का? का फक्त शेतकऱ्यांचे प्रश्न आले की आचारसंहिता असते? विधानसभेचं इलेक्शन लागलं आणि लाडकी बहीण आली. लाडक्या बहिणीची योजना, त्यांच्या खात्यावर पैसे आचारसंहितेमध्येच आले होते की नाही? बरोबर आहे का? बरोबर आहे का काका? बरोबर आहे का? जोपर्यंत तुम्ही बोलायला शिकणार नाही, जोपर्यंत तुम्ही लढायला शिकणार नाही, तोपर्यंत ते असंच वागत राहणार आहेत. आणि म्हणून लाडकी बहीणची योजना आचारसंहितेत चालते. त्याचे सगळं तुम्ही पैसे त्यांच्या अकाउंटवर टाकता. आता 1 लाख लाडक्या बहिणीला काढून टाकता. फक्त मताचं राजकारण, फक्त मताचं राजकारण. आणि येऊन म्हणता की 7-12 मी कोरा 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 करेन. 7-12 त्यांनी कोरा केलेला नाही. ही फसवी योजना आहे. शेवटी मी आपल्याला एवढंच सांगू इच्छिते, येणाऱ्या काळामध्ये हे आंदोलन सगळ्या जाती धर्माच्या शेतकऱ्यांच्या बांधवांच्यासाठी आहे. हे कुठल्या एका जाती धर्माचं नाहीये, हे कुठल्याही राजकीय पक्षाचं नाहीये. माझा शेतकरी बंधू ज्या चुली पेटल्या पाहिजेत, माझा शेतकरी राजाचा संसार उद्ध्वस्त होता कामा नये, माझा शेतकरी राजाच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत. आणि माझा शेतकरी राजा सन्मानानं उभा राहिला पाहिजे, स्वाभिमानानं उभा राहिला पाहिजे. त्याच्यासाठीच हे तुमचं आमचं सगळ्यांचं आंदोलन आहे. आज या आंदोलनाची सुरुवात झाली आहे. कोण येणार होतं रे पुढं? कोण येणार होतं पुढं? रवींद्रनाथ टागोरांची एक कविता आहे, सगळ्या जगात अंधार पसरला, कोणच पुढे यायला तयार नाही. चंद्राला विचारलं, चंद्र म्हटलं आपल्या डेअरिंग नाही. ईडी लावतात, ईडी. सूर्याला विचारलं, तू येशील का रे, सगळीकडे अंधार पसरलाय. तो म्हटला नाही, चौकशा लावतात, सीबीआय लावतात. ताऱ्यांना विचारलं, ते म्हणले नाही, आम्हाला आधीच पैसे दिलेत, आता आम्ही
मी बोलणार नाही. आता ह्या अंधारात कोण येणार? तर एक धिटुकली पण ती पुढे येते आणि ती म्हणते सूर्या एवढा प्रकाश मी पाडू शकणार नाही, चंद्रा एवढा प्रकाश मी पाडू शकणार नाही, पण मी अंधाराला उजेडानं भेदता येतं. हा विश्वास मी जिवंत ठेवेन. हा विश्वास जिवंत ठेवण्यासाठी आपले रोहित दादा अन्नदात्यासाठी अन्न त्याग आंदोलन करत आहेत. मग अशी सांगितलं संजय दादांनी हे आंदोलन अन्न त्याग आंदोलन सोपं नसतं. पण तुम्हाला सांगते, मी पण एक शेतकऱ्याची पोरगी आहे. माझ्या कपड्यावर जाऊ नका. मला खुरपायला येतं, मला दार धरायला येतात, मला खळ करायला येतं, मला उपणायला येतं, मला सगळं करायला येतं. बाबासाहेबांनी महात्मा फुलेंच्यामुळं शिकलो, शेतकऱ्याची पोरं शिकली, मोठी झाली, सुटाबुटात आली आणि ती म्हणून चांगल्या कपड्याची शेतकऱ्याची पोरं आली. आणि फडणवीसांसारखे मुख्यमंत्री जे आम्हाला फसवतात त्यांना जाब विचारायची ताकद आमच्यात आली. आणि म्हणून ही शेतकऱ्याची मुलगी रोहित दादांना पाठिंबा देण्यासाठी आणि सगळ्या समस्त महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी त्यांना ताकद देण्यासाठी मी सुद्धा अन्नदात्यासाठी अन्न त्याग आंदोलनात सहभागी होते. जोपर्यंत फडणवीस साहेबांचं हे लबाड सरकार, ज्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमाफी योजना हे नाव दिलंय, हे नाव त्यांनी द्यायला नाही पाहिजे होतं. त्यांनी या योजनेला नाव द्यायला पाहिजे होतं ट्रिपल इंजन बोगस सरकारची शेतकरी कर्जमाफी योजना. ह्या शेतकऱ्यांच्या जीवावर उठणाऱ्याला, ह्या शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या ह्या सरकारला वठणीवर आणण्यासाठी हे आंदोलन आहे. आणि महाराष्ट्रातल्या तमाम सर्व शेतकरी बंधूंना एवढंच सांगू इच्छिते या निमित्ताने की लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. आणि हे लाखाचा पोशिंदा जगण्यासाठीचं हे आंदोलन आहे. आपण सगळेच ताकदीनं उभं राहूया, एका विचारानं उभं राहूया, जात धर्माच्या पलीकडं शेतकऱ्याच्या अस्तित्वासाठी उभं राहूया. एवढं बोलते आणि थांबतंय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र धर्म.